नमस्कार मित्रांनो, अर्थातच मी कांबळे संदीप. सकाळपासून बरेच कॉल्स येत आहेत आणि विचारणा करत आहेत. काही शिक्षक बांधवांचे पण कॉल येत आहेत. त्यांनी पण खूप विचारणा पण करत आहेत आणि कौतुक पण करत आहेत, धन्यवाद पण देत आहेत. त्यापैकी बऱ्याच एवढी सगळी काही सकारात्मक बातम्या असतानासुद्धा आपले अभियोग्यताधारक विशेषतः मुलीसुद्धा खूप मेसेज आणि कॉल्स करून थोडं नाराज पण होत्या. तर या सगळ्यांना आणि जे काही अभियोग्यताधारक आपल्या शिक्षक भरतीची वाट बघत आहेत, या सगळ्यांचे मार्ग मोकळे झालेले असतानासुद्धा काही नको त्या गोष्टीचा विचार करून किंवा ती एक सवय लागली मनामध्ये की आमच्या ही झालं की ते झालं की ही अडचणी दिसत आहेत. मग या ग्रुपला ती चर्चा आहे, त्या ग्रुपला ही चर्चा आहे. तर या सगळ्या चर्चेला आपणच खतपाणी घालण्याचा प्रयत्न करतो. कारण का तर आपण त्याकडे लक्ष देतो आहे आणि मनामध्ये काहीही विचार येतात. कोणी मॅसेज कॉपी पेस्ट करते, त्याची सत्यता पडताळत नाहीत. मग ॲज इट इज जसं व्हॉट्सअपच्या युनिव्हर्सिटीमध्ये असते तसं फॉरवर्डेड सगळं काही काम असते. तर मित्रांनो, या सगळ्या गोष्टीला एकच सांगणं आहे की थोड्या वेळाखाली माझं मंत्रालय स्तरातील खूप मोठ्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली. खूप म्हणजे खूप मोठ्या, नाव नाही सांगू शकत. तर एवढंच सांगेल मित्रांनो की पुढील 3 किंवा 5 तारखेला शिक्षक भरतीच्या जाहिराती येतील. जास्त इकडे तिकडे घुमून बोलणार नाही. 3 किंवा 5 तारखेला दोन्हीपैकी एक जाहिरात येईल आणि तिथून थोडासा कालावधी राहील आपल्याला पसंतीक्रम देण्याचा. आणि पसंतीक्रम दिल्याच्या नंतर आता थोड्या वेळाखाली आपण व्हिडिओमध्ये सांगितलं आंतरजिल्हा बदली झाली की मग पसंतीक्रम कधी येतील, ह्या त्या सगळ्या गोष्टी झाल्या. मित्रांनो, पसंतीक्रम दिल्याच्या नंतर सगळ्यात मोठं आव्हान आपल्याला होतं की आपल्या निवड याद्या कधी लागतील. निवड याद्या लागल्याच्या नंतर काही आपल्याला आव्हाने आहेत का, अडथळे आहेत का? तर मित्रांनो, नक्कीच अडथळे असतील. काही कोर्ट केसेस होतील. पसंतीक्रम झाल्याच्या नंतर निवड याद्या चालू होतील. काही बांधवांचे त्या ठिकाणी सेल्फ सर्टिफिकेशन बाकी आहे, तर त्यांच्या काही समस्या निर्माण झालेल्या आहेत. ते आता ठीक आहे, कोर्ट अधीन आहे, बऱ्याच गोष्टी कळत आहेत, त्यावर न बोललेलं बरं. त्यांना संधी मिळेल तर पूर्वी पण कोर्टाने संधी दिलेली आहे, नक्कीच संधी मिळेल तर त्यांचंही स्वागत आहे. पण मित्रांनो, या ज्या काही निवड याद्या लागतील तर त्यांना नियुक्त्या कधी मिळतील? आणि आंतरजिल्हा बदलीच्या शिक्षकांचे पण कॉल येत आहेत की सर आम्हाला कार्यमुक्त कधी केल्या जाईल? तर मित्रांनो, खरंच सांगतो तुम्हाला, शिक्षक भरतीमध्ये आणि आंतरजिल्हा बदलीची अपेक्षा करून ज्यांची बदली झाली स्वजिल्ह्यामध्ये जाण्यासाठी, त्यांची जी काही प्रतीक्षा आहे ती कॉलच्या माध्यमातून दिसते. आणि ते पण म्हणत आहेत की सर आमच्या आंतरजिल्हा बदल्या झाल्या, आता आम्हाला आमचा जिल्हा मिळाला, पण जिल्ह्यात कधी जाऊ आम्ही, कार्यमुक्त कधी होऊ? तर सगळ्या मतप्रवाह असा होता की माझं पण थोड्या वेळाखाली मी सांगितलं होतं तुम्हाला की मित्रांनो, त्यांच्या आंतरजिल्हा बदलीच्या अगोदर आपल्याला नियुक्त्या मिळवाव्या लागतात. नियुक्त्या मिळाल्याच्या नंतरच ते कार्यमुक्त होतात, जसं की खो पद्धत असते. अगदी त्या पद्धतीनं होतं. पण मित्रांनो, आत्ताची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज शिक्षक भरतीमध्ये आणि आंतरजिल्हा बदलीच्या बदली पात्र असलेल्या शिक्षकांसाठी की 2 दिवसामध्ये, 2 ते 3 दिवसामध्ये ग्रामविकासकडनं एक पत्र येईल. एक पत्र आल्याच्या नंतर शिक्षण आयुक्त कार्यालयाला सगळ्या जिल्हा परिषदला प्रतीमध्ये सगळे जे काही शिक्षक भरतीशी आणि आंतरजिल्हा बदलीशी निगडीत असलेले संबंधित विभाग असतील, आस्थापना असतील, त्यांना ते एक पत्र येणार आहे 2 दिवसामध्ये. आणि त्याच्यामध्ये स्पष्ट अशी मागणी करण्यात येणार आहे की शिक्षकांच्या तात्काळ नियुक्त्या द्या, निवड याद्या लावून नियुक्त्या द्या. आणि त्यांच्या नियुक्त्या दिल्या किंवा त्याच्या अगोदर दोन्हीही पद्धतीनं आंतरजिल्हा बदलीच्या शिक्षकांना कार्यमुक्त केल्या जाईल. 2 दिवसामध्ये पत्र येणार आहे मित्रांनो. म्हणजे सांगायचं एवढंच की आपल्या निवड झाल्याच्या नंतर आपल्याला नियुक्त्या खूप लवकर, म्हणजे लवकर मिळणार आहेत. कदाचित आचारसंहितेच्या अगोदरसुद्धा सगळं व्यवस्थित झालं ना, आचारसंहितेच्या अगोदरसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी शाळेवर नियुक्त्या मिळतील. ही सगळ्यात मोठी गुड न्यूज आहे, आपल्यासाठी सकारात्मक गोष्ट आहे. आणि यासाठी अजून जिल्हा अंतर्गत बदल्या बाकी राहिलेल्या आहेत. जिल्हा अंतर्गत बदल्या खूप मोठा विषय नसतो, सगळा डेटा त्यांच्याकडे गेलेला असतो. त्यामुळं शिक्षक भरतीच्या जाहिरातीवर किंवा पसंतीक्रमावर किंवा निवडीवर तो खूप मोठा विषय नाही आहे. त्यामुळं मनातलं नैराश्य काढून टाका मित्रांनो. आणि राहिली दुसरी बाब की काही लोक म्हणत आहेत कोर्टामध्ये जातील तर मग नियुक्त्या कशा मिळतील सर? नियुक्त्या मिळतील तर निवड याद्या लागतील तर नियुक्त्या कशा असतील? मग कोर्ट केसेस झाल्यावर कसं होईल, स्टे येईल का? तर मित्रांनो, दुर्लक्ष करा या सगळ्या गोष्टीवर. जे काही कोर्ट सांगेल त्या निर्णयाचा आपल्याला सगळ्यांना आदरच असला पाहिजे. आणि आपल्यापेक्षा किंवा कोर्ट मोठं, सगळ्यांपेक्षा कोर्ट मोठं आहे आणि आपण कोर्टापेक्षा कधीच मोठे नाही. तर मित्रांनो, जर निवड झाले आणि नियुक्त्या द्यायचा असेल तर आपल्या कोर्टाच्या याचिकेच्या अधीन राहून, जे काही कोर्ट निर्णय असतो त्याच्या अधीन राहून आपल्याला त्या ठिकाणी नियुक्त्या दिल्या जातील.
त्यामुळे कोर्टाचा निकाल कधी येईल हा बी विषय तेवढा महत्त्वाचा नाही, गौण असतो. त्यामुळे कोर्ट केसेसला ह्या त्या गोष्टीच्या कुठल्याही भानगडीमध्ये डोकं घालू नका. ज्यांच्यावर अन्याय झाला आहे ती लोकं कोर्टात जातील, नक्कीच त्यांना तिथे गेलंच पाहिजे. मात्र तुमच्या शिक्षक भरतीवर स्टे येणार नाही, निवड याद्यावर स्टे येणार नाही, नियुक्त्यावर स्टे येणार नाही, पसंतीक्रमावर स्टे येणार नाही. एवढंच या ठिकाणी सांगतो मित्रांनो. आजची ही शिक्षक भरतीमधली खूप सकारात्मक बाब आहे. सकाळपासून खूप काही सकारात्मक विचार या ठिकाणी घडत आहेत. सगळं काही सकारात्मक घडत आहे. त्यामुळे मित्रांनो नक्कीच आपण या माहितीला आपण सकारात्मकच घ्यावं लागेल, कारण ऑथेंटिक आहे. आणि अधिकारी वर्गांशी थोड्या वेळाखाली माझी चर्चा झाली, तब्बल 2 ते 2.5 मिनिट चर्चा झाली. त्यांनी स्पष्ट सांगितलं 2 दिवसामध्ये आम्ही तशा असे पत्र देणार आहोत, आम्हाला तात्काळ शिक्षक द्या म्हणून. धन्यवाद मित्रांनो. आपल्या संदीप कांबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा. थँक्यू. जय भीम, जय शिवराय.